संविधान निर्मितीची सुरुवात 1947 ऐवजी 1946 अशी समजण्यात यावी. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या संविधानाची ओळख यातला शेवटचा भाग पाहणार आहोत. आपण आतापर्यंत संविधानाची ओळख करून घेताना संविधानाचा अर्थ समजून घेतला. त्या संविधानामध्ये उद्युक्त असलेल्या तरतुदी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ते बघितले आपण. त्याचबरोबर संविधानाची आवश्यकता का आहे या गोष्टीचा सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यास केला. तर आज आपण महत्त्वाचा भाग म्हणजे संविधानाची निर्मिती आणि त्याची पार्श्वभूमी, म्हणजे संविधान तयार होत असताना त्याची पार्श्वभूमी काय होती, कशा प्रकारे संविधानाची निर्मिती झाली, या सगळ्या गोष्टीचा आज आपण अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानाच्या बाबतीमधलं योगदान काय आहे याचा सुद्धा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यांना सूचना आहे की अभ्यास करत असताना वही पेन ठेवा. तुम्हाला योग्य वाटतील ते वाक्य लिहित चला. एखादा शब्द समजत नसेल किंवा कुठला अर्थ समजत नसेल ते सुद्धा लिहित चला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाका, त्या संख्येचं तुमचं निरसन केलं जाईल. तर मग आपण आपल्या टॉपिककडे येऊया. आज आपण शिकणार आहोत संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. पहा, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 ला, परंतु 1947 लाच आपलं संविधान तयार झालं का? नाही. त्याच्या अगोदर पासून आपल्या संविधानाची तयारी चालू होती. भारताची संविधान निर्मिती ही 1947 पासून सुरुवात झाली. भारताच्या संविधान निर्मितीची सुरुवात कधीपासून झाली? 1947 पासून सुरू झाली. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या काळात जे नेते होते त्यांची इच्छा अशी होती की त्यांचं मत असं होतं की ज्यावेळेस भारत देशावर इंग्रजांचं सरकार होतं, इंग्रज सरकार चालवत होतं, तर त्या कायद्यानुसार आपण स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1947 नंतर आपल्या देशाचा कारभार झाला नाही पाहिजे. तर आपल्या भारतातल्या लोकांकडून तयार झालेल्या संविधानानुसार, भारताने तयार केलेल्या कायद्यानुसारच राज्याचा कारभार झाला पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह स्वतंत्र चळवळीतील नेत्यांनी केला. आणि त्यामुळं काय झालं, भारताचे संविधान करण्याची तयारी सुरू झाली. आणि ही तयारी कधीपासून सुरू झाली? 1946 पासून. ही गोष्ट आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. कारण का, ब्रिटिश सरकारच्या कायद्यानुसार जर कारभार आपला झाला असता तर काय झालं असतं, ब्रिटिश सरकारची जी मनमानी होती किंवा आपल्यावर जे वर्चस्व होतं तेच पुढं आपल्या नशिबी आलं असतं. त्यामुळं त्या काळामध्ये ज्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांचा आग्रह असा होता की आपल्या भारत देशाचं एक चांगल्या प्रकारचं संविधान तयार झालं पाहिजे आणि त्या संविधानानुसारच आपल्या देशाचा राज्यकारभार झाला पाहिजे. तर अशा विचारानं मग काय झालं, संविधान तयार करण्याचा विचार पुढे आला. ज्यावेळेस आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला, त्यापूर्वी तुम्हाला माहित आहे की आता सांगितलं की इंग्रजांचं राज्य होतं. मग त्यांची राज्यकारभार करण्याची पद्धत वेगळी होती. ते राज्यकारभार आपल्या देशामध्ये करत असताना त्यांनी काय केलं होतं, देशाचे काही प्रांत पाडले होते, विभाग त्याला म्हणतो आपण. जसे की उदाहरणामध्ये मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, त्याचबरोबर मद्रास प्रांत, अशा प्रकारचे प्रांतामध्ये विभागणी केली आणि त्या प्रांतामधल्या लोकप्रतिनिधीकडून एक कायदेमंडळ तयार करण्यात आलं आणि मग इंग्रज सरकार राज्यकारभार करत असे. तर ह्याच्यामधून आता पहा, आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय की हे जे प्रांत आहेत नुसते प्रांतच होते का? मग आपल्याला माहिती आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट कोणती, जे की आपण भारत देश जरी 1947 ला स्वतंत्र झाला असलो तरी मराठवाड्यामधले राहणारे लोक 1947 ला स्वतंत्र झाले नव्हते, तर ते 48 ला झाले होते. का झाले होते? शाबास, बरोबर आहे. तर आपल्या देशामध्ये काही संस्थानिक सुद्धा होते, संस्थान होते आणि ते राजे म्हणून गणल्या जायचे आणि त्यांचा कारभार वेगळ्या पद्धतीने चालायचा. म्हणजे इंग्रज सरकार मुंबई
बंगाल आणि मद्रास सारखे प्रांताची विभागणी करून राज्यकारभार करायच्या आणि बाकीचे जे संस्थानिक होते त्या संस्थानिक स्वतः राज्यकारभार करायचे, परंतु त्याच्यावर नियंत्रण इंग्रजांचं असायचं. अशा पद्धतीनं जवळपास आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या देशामध्ये एकूण 565 एवढी संस्थानिक होती. बघा, आपल्या भारत देशामध्ये अगोदर किती संस्थानिक होते? 565 संस्थानिक होते. आणि ही संस्थानिक भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ती हळूहळू देशामध्ये विलीन झाली किंवा विलीन करण्यात आली. जवळपास याच्यामधले 563 संस्थानं अशी होती की ती आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारतातल्या त्या काळातल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आवाहन केले की बाकीच्या संस्थानिकांनी आपल्या भारतामध्ये सामील व्हावं आणि एकसंघ भारत तयार व्हावा, या उद्देशानं त्यांनी आवाहन केलं. त्यावेळेस यापैकी 563 संस्थानिकांना सरकारचा विचार मान्य केला आणि त्यापैकी 3 संस्थानिक मात्र काय होती? ती अलग होती, वेगळी होती. त्यापैकीच एक आपला मराठवाड्यावर निजामांचं राज्य होतं त्या काळामध्ये. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला एक हरिसिंह नावाचा राजा होता, त्यांचं एक संस्थान वेगळं होतं आणि गुजरातमध्ये एक संस्थान होतं. अशा प्रकारचे 3 संस्थानं त्या काळामध्ये होते. आता हे सांगायची पार्श्वभूमी काय, तर हे जे 565 संस्थानिक होते यांचं सुद्धा महत्त्व त्या काळामध्ये होतं. आणि मग आपलं जे संविधान सभा किंवा आपला मूळ मुद्दा काय, संविधान निर्मिती कशा प्रकारे झाली. बंगाल प्रांताचे आणि मुंबई प्रांत, बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत यातील लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर ह्या 565 संस्थानिकांचे जे काही राज्य होते त्यांचे प्रतिनिधी हे सुद्धा आपल्या संविधान समितीमध्ये त्यांना घेतलेलं होतं किंवा त्यांचे प्रतिनिधीचा विचार करण्यात आलेला होता. म्हणजे हे सगळं तयार करण्यासाठी एक भारत देशामध्ये काय झाली, संविधान सभा निर्माण झाली, संविधान समिती तयार करण्यात आली आणि त्या संविधान समितीला पुढे संविधान सभा असं म्हटलं जात होतं. बघा, त्याला काय म्हटलं जात होतं? संविधान सभा. तर हे जे संविधान सभा आहे या संविधान सभेमधून मग काय झालं, देशाची जी काही आपली संविधान तयार करण्याची प्रक्रिया आहे ती सुरुवात झाली. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, समजलं का सगळ्यांना? तर मग आपल्या भारतातले जे मूळ हे बंगाल, मुंबई आणि मद्रास याच्यातले तरी प्रतिनिधी होतेच होते, त्याशिवाय संस्थानिकाचे सुद्धा प्रतिनिधी होते आणि सगळ्यांनी मिळून, कारण ते सुद्धा भारताचाच एक भाग होते किंवा भारतातलेच नागरिक होते ते, त्यामुळे सगळ्यांचं प्रतिनिधित्व याच्यामध्ये आवश्यक होतं. म्हणून संविधान सभेमध्ये सगळ्यांना त्यांचा सहभाग देण्यात आला आणि अशा पद्धतीनं संविधान सभा तयार झाली. त्या संविधान समितीलाच काय म्हटलेलं आहे, संविधान सभा. आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि ते पुढं भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा झाले, हे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा, हे शिकत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, संविधान सभा आणि बघा संविधान सभा आणि मसुदा समिती या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्यायचे. संविधान सभेमध्ये काही समित्या निर्माण करण्यात आल्या देशाचा कारभार करण्यासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळ्या बाबतीमध्ये अनेक समित्या निर्माण करण्यात आल्या आणि त्या समितीवर कामकाज करण्यासाठी वेगवेगळे त्या काळामधले काय संविधान समितीमधल्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली. असे एकूण सदस्य होते 299. बघा, आणि या संविधान सभेतली सर्वात महत्वाची जी समिती होती तिला मसुदा समिती असं म्हटलेलं आहे. कोणती समिती? मसुदा समिती. मसुदा म्हणजे एक प्रकारचा आराखडा तयार करणे, देशाचा राज्यकारभार तयार करण्यासाठी विविध देशाचा संविधानाचा अभ्यास करून एक आराखडा म्हणजे मसुदा तयार करण्याचं काम त्या समितीवर होतं आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात ठेवायचे. बघा, आता आपण दोन हे घेतले की संविधान सभा आणि
मसुदा समिती. हे वेगवेगळं कसं आहे हे पहिले समजून घ्या, पुढे गेल्यानंतर गोंधळ होईल. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत सांगा? शाबास, बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि विधानसभेचे संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. आणि या संविधान निर्मितीमध्ये आता बघा सर्वात महत्वाची गोष्ट काय, तर आपण आता संविधानाची पार्श्वभूमी समजून घेतली की संविधान निर्मिती करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता होती ते आपण बघितलं. तर आता लक्षात घ्या की ही जी संविधान निर्मिती झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय होतं, कारण त्यांचं योगदान संविधान निर्मितीमध्ये अतिशय मोठा आहे. सिंहाचा वाटा ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारे संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. तर पहा, मसुदा समितीचे अध्यक्ष ते होते आणि त्यांना मसुदा समितीचा अध्यक्ष का करण्यात आलं तर ते सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण का, तर त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. गाढा म्हणजे ते अतिशय बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचे. आणि ते बघा, त्यांचा जर आपण शिक्षणाचा विचार केला तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी अनेक विषयामध्ये हे काय केलेलं आहे, म्हणजे PhD केली किंवा MA पर्यंत संशोधन केलं आणि जगामधल्या नामांकित अशा विद्यापीठामध्ये इंग्लंड असेल, अमेरिका असेल, त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेऊन आपलं कार्य केलेलं होतं. त्याच्यामुळे ते नुसतं मग त्यांच्याकडेच मसुदा समितीचं अध्यक्षपद का देण्यात आलं तर त्याचं मुख्य कारण आहे ते जलव्यवस्थापनामध्ये विद्वत्ता त्यांची खूप होती. त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात होतं. परराष्ट्र संबंधामध्ये खूप मोठं कार्य होतं. राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास त्यांचा होता. ते पत्रकारितेमध्ये त्यांचं कामकाज होतं. अर्थकारण, समाजकारण या सगळ्या गोष्टीचा अतिशय गाढा अभ्यास होता. आणि या सगळ्यापेक्षा वेगळं काय होतं तर त्यांनी अनेक देशाच्या संविधानाचा अतिशय बारकाईनं सूक्ष्मपणे अभ्यास केलेला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं किंवा मसुदा समितीचं प्रमुख पद त्यांच्याकडे देण्यात आलं. कळलं का मग? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच मसुदा समितीचं अध्यक्षपद का देण्यात आलं तर त्यांचा अभ्यास इतर सदस्यापैकी खूपच जास्त होता, गाढा होता, ते अतिशय तज्ज्ञ होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समिती म्हणजे मसुदा समितीवर नेमण्यात आलं. आणि ही मसुदा समिती तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट घेतले. बघा, त्यांचं म्हणजे कष्ट करण्याची पद्धत तुम्ही जर चरित्र वाचलं असाल तर तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना किंवा त्याच्यानंतरही कॉलेज जीवनामध्ये 18 19 तास ते अभ्यास करायचे. एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता. आणि त्यामुळं काय, जगामधले जे काही देश आहेत त्या प्रत्येक देशांचा जो काही संविधान आहे, राज्यकारभाराची पद्धत आहे, या सगळ्या गोष्टीवर त्यांचा अभ्यास होता. आणि त्यांनी अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस एक करणे ज्याला म्हणतो आपण, तसं एक करून त्यांनी विविध संविधानाचा अभ्यास केला, चिंतन केलं आणि मग आपल्या भारत देशाचा मसुदा तयार केला. आणि तो तयार केलेला मसुदा आहे तो संविधान सभेपुढे मांडण्यात आला. म्हणजे मूळ काय, संविधान सभा, त्या संविधान सभेपुढे मांडण्यात आला. आणि ज्यावेळेस हा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला त्यावेळेस अतिशय विस्ताराने चर्चा झाली. त्याच्यात जे मूळ कलम होते, त्याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की 395 जे मूळ कलम होते आपले, त्या 395 कलमावर अतिशय विस्तारित प्रत्येक कलमावर काय करण्यात आले, त्या संविधान सभेमध्ये चर्चा करण्यात आली. आणि चर्चा करत असताना जे 299 सदस्य होते त्या प्रत्येक सदस्यांनी ज्या काही सूचना दिल्या, काही दुरुस्त्या सुचवल्या, त्या सुद्धा दुरुस्त्या घेण्यात आल्या, त्या दुरुस्त्या मान्य करण्यात आल्या. आणि या सगळ्यांच्या अभ्यासामधून जे बघा कलमवार चर्चा झाली, प्रत्येक गोष्टीची कलमवार चर्चा होऊन त्याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि त्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. आणि मग त्या संविधान सभेमध्ये एकमतानं पुन्हा त्याच्यात मांडण्यात आलं. आणि हे करत असताना ज्यावेळेस 299 सदस्य संविधान सभेमध्ये चर्चा करत होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 299 सदस्यांना
त्यांचे जे काही विचार आहेत अतिशय समाधानकारक त्यांनी उत्तरं दिली. प्रत्येक विषयावरची त्यांनी मांडणी संविधान सभेमध्ये केली. आपला संविधान आपल्या भारताच्या दृष्टीने कसं हिताचं आहे, कसं चांगल्या प्रकारचं आहे, या सगळ्या गोष्टीवर अतिशय बारकाईनं कलमवार चर्चा त्या संविधान सभेमध्ये करण्यात आली आणि त्यानुसारच मग मूळ संविधानामध्ये काही फेरबदल करण्यात आला. म्हणजेच जे काही इतर सदस्यांनी इतर 299 सदस्य ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होते. प्रत्येकांचं मत त्या ठिकाणी घेण्यात आलं, प्रत्येकाला विचार मांडण्याची संधी देण्यात आली आणि त्या प्रत्येकाच्या विचारानुसार परत त्यांचं जे मूळ संविधानामध्ये 399 कलमात जे बदल करायचे होते ते फेरबदल करण्यात आला आणि प्रत्येक तरतूद जी होती ती निर्दोष करण्यात आली. बघा, निर्दोष करणे म्हणजे काय? निर्दोष करण्यात आलं म्हणजे नेमकं काय करण्यात आलं असेल कोण सांगेल? तर मी सांगतो. निर्दोष करणे म्हणजे काय करण्यात आलं? प्रत्येक कलमावर अतिशय बारकाईनं अभ्यास करण्यात आला, त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि त्याच्यात जे दोष आहेत ते दोष लगेचच दूर करण्यात आले. लगेचच म्हणजे चर्चा करून ती सुचवण्यात आलं आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दुरुस्त्या केल्या आणि पुन्हा एकदा मूळ संविधान फेरबदल करून तयार करण्यात आलं. म्हणजेच काय झालं? ते निर्दोष झालं. त्याच्या ज्या काही चुका होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? निर्दोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक तरतूद जी काही होती ती निर्दोष करून संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं या भारतातील संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांनी अनेक देशाचा अभ्यास करून जे संविधान तयार करण्यात आलं ते संपूर्ण भारत देशातल्या लोकांच्या हिताचं होतं आणि सगळ्यावरला न्याय मिळवून देणारं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबद्दल त्यांना इतिहासामध्ये काय नावाने ओळखलं जातं? संविधानाचे शिल्पकार. भारत देशाच्या संविधानाचे ते शिल्पकार होते. शिल्पकार कोणाला म्हणतो आपण? एखादा मूर्तिकार असतो, तो सुंदर अशी मूर्ती घडवतो आणि मूर्ती घडवल्यानंतर त्याला शिल्पकार म्हणतात. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं जे संविधान आहे, ते जे संविधान आपण ज्याला म्हणतो, तर हे संविधान अतिशय अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्टीचा विचार करून कलम वगैरे ह्या सगळ्या बाबी यामध्ये ऍड करून हे संविधान तयार करण्यात आलेलं आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार या नावाने ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस ह्या संविधानाला संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा ते संविधान सभेमध्ये ठेवण्यात आलं, त्यावर चर्चा होऊन पुन्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी, बघा 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते काय करण्यात आलं? संविधान पूर्ण करण्यात आलं आणि ते स्वीकारण्यात आलं. बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान पूर्ण केलं आणि हे जे संविधान आहे ते संविधान देशाचे पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान, पहिले गृहमंत्री, त्याचबरोबर पहिले शिक्षण मंत्री, अशा प्रकारचे जे काही मान्यवर त्या काळामध्ये होते त्यांच्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संविधानाची प्रत सुपूर्त केली. म्हणजेच काय झालं? तर ह्या संविधानानुसार आपल्या देशाचं कारभार करण्यासाठी संविधान तयार झाला. कधी तयार झाला? 26 नोव्हेंबर 1949ला राष्ट्रपतींच्या हाती ते काय करण्यात आलं? सुपूर्त करण्यात आलं. आणि मग आता 26 नोव्हेंबर 1949ला सुपूर्त करण्यात आलं. मग आपल्या देशाचा कारभार लगेच 49 पासून चालू झाला का? नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा दिवस निवडला गेला 26 जानेवारी 1950. बघा, या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे. आपल्या संविधानाची निर्मिती केव्हापासून सुरू झाली? संविधानाची निर्मिती कोण सांगते? सांगा. शाबास. 1946 पासून संविधानाची निर्मितीला सुरुवात झाली आणि संविधानाचा जो कालावधी होता तो 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी या संविधान निर्मितीसाठी लागला. एवढ्या दिवसामध्ये संविधान निर्माण झालं आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारण्यात आलं
आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या देशाचा जो कारभार आहे तो कारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे का सांगा बरं. काय केलं आपण 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान तयार झालं. आपण राष्ट्रपतीकडे ते राष्ट्रपतीने ते स्वीकारलं. व प्रत्यक्षामध्ये 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशाचा राज्यकारभार निर्माण झाला. मग ह्याच्यात कोणाला काही प्रश्न आहे का विचारा. बरोबर, शाबास. तर 26 जानेवारीच का हा दिवस निवडण्यात आला ह्याच्या मागे सुद्धा आपला भारत देशाचा इतिहास आहे. 26 जानेवारीलाच आपण प्रत्यक्षात हे संविधान का स्वीकारलं तर 26 जानेवारी 1930 ला ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये स्वतंत्र चळवळी उभ्या राहिल्या तर त्या स्वतंत्र चळवळीच्या सभेमध्ये पहिल्यांदा काय ठरवलं होतं, संपूर्ण देशाला संपूर्ण स्वराज्य मिळालं पाहिजे हा ठराव 1930 ला घेण्यात आला. कोणत्या दिवशी? 26 जानेवारी या दिवशी. आणि त्या स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वराज्याची आठवण राहावं किंवा आपल्या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावं हा ठराव 1930 ला घेण्यात आला. आणि तिथून पुढं जी चळवळ झाली त्यातूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून आपल्या देशाचं जे काही प्रत्यक्ष राज्यकारभार आहे तो राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. आणि त्या दिवसापासून आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. बघा कसा झाला आपला भारत देश? प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजेने प्रजेवर प्रजेसाठी केलेलं राज्यकारभार त्याला आपण प्रजासत्ताक असं म्हणतो. लक्षात आलं का? म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये 26 जानेवारीला काय करतो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रजा म्हणजे जनता, जनतेने जनतेसाठी जनतेकडून मिळवलेलं राज्य किंवा मिळवलेला कारभार ह्यालाच आपण लोकशाही सुद्धा म्हणतो. तर अशा पद्धतीनं कारभार प्रत्यक्षामध्ये 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. म्हणून या दिवसाची आठवण आपण दरवर्षी एक सण साजरा करतो. त्याला राष्ट्रीय सण सुद्धा म्हणतात. म्हणजे पहिला सण आपण साजरा करतो 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला का साजरा करतो? त्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांनी आपल्या भारतीय म्हणजे नेत्यांकडे काय केलं, आपल्या देशाचा कारभार सुपूर्त केला. आणि नंतर 26 जानेवारीला आपला देश लोकशाही पद्धतीनं प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात केली, राज्यकारभार करायला सुरुवात केली. म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपल्या देशामध्ये सर्वत्र साजरा केला जातो. सगळं समजलं सगळ्यांना? तर अशा पद्धतीनं या संविधानाची ओळख, आपल्या संविधानाची ओळख कशा प्रकारे आहे ते आपण केली. हा जो संविधान आहे हे संविधान आपण आपल्याकडे ठेवलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे. आपल्या शाळेमध्ये सुद्धा याची प्रत आहे. हे संविधान जर आपण बघितलं कोणते कलम आहेत त्याच्यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे, कोणत्या कलमानुसार आपल्याला कोणते अधिकार मिळतात या गोष्टीचा अभ्यास तुम्ही आत्तापासूनच केला पाहिजे. हे सुद्धा एक खूप मोठं नॉलेज आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची ओळख या ठिकाणी हा धडा आज संपलेला आहे. ह्याच्यावर आपण पुन्हा एक चाचणी देणार आहोत. ती चाचणी 20 मार्काची असेल. ती चाचणी सगळ्यांनी सोडवायची आणि ह्याच्यावरच तुमचा स्वाध्याय किंवा स्वाध्यायाचा अभ्यास ठरवला जाईल. तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. धन्यवाद.